काल्पनिक चित्रे, दृश्ये आणि एक संक्षिप्त निबंध खालीलप्रमाणे आहे. स्वर्गातील 4 भावूक आणि प्रेरणादायी दृश्ये. दृश्य 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू. देखावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातात संविधानाची प्रत घेऊन उभे आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी विजयी हास्य आहे. शेजारीस पंडित जवाहरलाल नेहरू कौतुकाने खाली पृथ्वीकडे पाहतात. संवाद. बाबासाहेब: पंडितजी, मी 25 नोव्हेंबर 1849च्या माझ्या भाषणात जे म्हटलं होतं ते आज खरं ठरलं. संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे कसे आहेत यावर सर्व अवलंबून असतं. पण जर राबवणारे भरकटले तर देशातील सामान्य जनताच या संविधानाचं रक्षण करेल, हा माझा विश्वास आज या लोकांनी सार्थ ठरवला. नेहरू: अगदी बरोबर बाबासाहेब. आजचा हा जनसागर पाहून स्पष्ट होतंय की या देशात लोकशाहीची मुळे किती खोल रुजली आहेत. दृश्य 2. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल. देखावा. महात्मा गांधी आपल्या काठीवर टेकून खाली जमलेला जनसमुदाय पाहतात, तर सरदार पटेल त्यांच्या खांद्यावर हात ठेवून खंबीरपणे उभे आहेत. गांधीजी: सरदार, पहा, अहिंसा आणि सत्याग्रहाची ताकद आजही तितकीच जिवंत आहे. जेव्हा सामान्य माणूस कोणतीही वैयक्तिक पर्वा न करता अन्यायाविरुद्ध एकत्र येतो तेव्हा मोठ्यात मोठ्या सत्तेला नमवावं लागतं. सरदार पटेल: होय बापू, या देशातील विविधतेला आणि सामान्य जनतेला एकत्र बांधून ठेवणारा हाच तो अखंड लोकशाहीचा धागा आहे. आजच्या या घटनेने देशाची ताकद आणि एकता पुन्हा सिद्ध केली आहे. दृश्य 3. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. देखावा. तिघेही तरुण क्रांतिकारक एकमेकांचा हात धरून उत्साहाने आणि अभिमानाने खाली बघत आहेत. भगतसिंग: मित्रांनो, आपण ज्या इन्कलाबचे स्वप्न पाहिलं होतं तो इन्कलाब फक्त इंग्रजांना घालवण्यासाठी नव्हता, तर स्वातंत्र्यानंतरही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी होता. आज या तरुण आणि सामान्य जनतेची झंझा पाहून आमचा त्याग सार्थकी लागला असं वाटतंय. सुखदेव व राजगुरू: ना कोणती भीती, ना कोणता स्वार्थ, फक्त संविधानासाठी बाहेर पडलेली ही ताकद खरोखरच नतमस्तक करणारी आहे. दृश्य 4. नेताजी सुभाषचंद्र बोस. देखावा. नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या लष्करी गणवेशात उभे राहून पृथ्वीवरील त्या अथांग जनसागराला कडक सॅल्यूट अभिवादन ठोकतात. नेताजी: ज्या जनतेमध्ये आपल्या हक्कांची आणि संविधानाची जाणीव जिवंत असते त्या देशाला जगातली कोणतीही सत्ता झुकवू शकत नाही. आज लोकशाहीचा खरा विजय झाला आहे. निबंध. लोकशाहीचा विजय आणि संविधानाचे रक्षक. जनशक्ती. प्रस्तावना. भारतीय लोकशाही हा केवळ एक राजकीय शब्द नाही, तर तो या देशातील 140 कोटी जनतेचा श्वास आहे. 25 जुलैचा आजचा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे. सत्ता, अधिकार आणि प्रस्थापितांच्या दडपणाखाली जेव्हा लोकशाहीची मूल्ये दबण्याचा प्रयत्न होतो तेव्हा या देशातील सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून संविधानाची ढाल बनतो, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. संविधानाची ताकद आणि बाबासाहेबांचे विचार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, संविधान कितीही चांगले असले तरी ते चालवणारे लोक जर वाईट असतील तर ते वाईट ठरेल, परंतु संविधान कितीही वाईट असले आणि ते चालवणारे लोक चांगले असतील तर ते चांगले ठरेल. आजच्या या आंदोलनाने बाबासाहेबांच्या या विचाराला एक नवी दिशा दिली आहे. चालवणारे लोक जर भरकटले तर या देशाची जनता संविधानाचा ताबा स्वतःच्या हातात घेऊन लोकशाहीचा मार्ग पूर्ववत करू शकते. ही ताकद आज जगाने पाहिली. अदृश्य ताकदीचा वजा झंजीचा उदय. सामान्य माणूस रोजच्या संसाराच्या, पोटापाण्याच्या आणि कौटुंबिक अडचणींच्या रहाटगाडग्यात व्यस्त असतो. त्याच्यावर अनेक दडपणे असतात. त्यामुळे अनेकदा सत्तेला वाटतं की हा सामान्य नागरिक मूग गिळून गप्प बसेल, परंतु जेव्हा त्याच्या लोकशाही मूल्यांवर आणि संविधानावर आघात होतो तेव्हा त्याच्यातून जी झंझा वादळ बाहेर पडते ती अभूतपूर्व असते. आज बाहेर पडलेली ही जनशक्ती कोणाच्याही आकलनापलीकडची होती. कोणत्याही फाजीलपणाशिवाय अत्यंत शांततेने आणि संविधानाच्या नियमांत राहून जनतेने दाखवून दिले की राजापेक्षा प्रजा मोठी आहे आणि संविधानापेक्षा कोणीही मोठा नाही. राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातील भारत आज स्वर्गात बसून आपल्या देशाचे शिल्पकार महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे दृश्य पाहून निश्चितच आनंदी आणि अश्रू भिरवले झाले असतील. ज्या स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यागले ती लोकशाही आजच्या पिढीच्या हातात सुरक्षित आहे, हा विश्वास त्यांना आज मिळाला असेल. निष्कर्ष. आजच्या दिवसाने संपूर्ण जगाला आणि देशातील सत्तेला स्पष्ट संदेश दिला आहे. लोकशाही मजबूत होती, मजबूत आहे आणि मजबूतच राहणार. संविधान हेच या देशाचे अंतिम मार्गदर्शक आहे आणि जोपर्यंत या देशातील सामान्य नागरिक जागृत आहे तोपर्यंत लोकशाहीचा हा दीप असाच तेवत राहील.